रामकृष्ण हरी. हे बघा या ठिकाणी चौक आहे, इकडून सुद्धा एक दिंडी आलेली आहे. जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी माऊली जय हरी. जय हरी महाराज. हे बघा हा चौक आहे. हे बघा इकडे एक दिंडी आहे. रामकृष्ण हरी. काय झालं, आपली दिंडी पुढे गेलेली आहे. आता आपल्याला थोडं स्पीडने जावं लागणार आहे. आता मात्र रस्ता बरगतचा दिसायला लागला. बाबा सुद्धा नियोजन करत होते दिंडीचं.
डॉक्टर आंबेडकर मेमोरियल औद्योगिक प्रशिक्षण संस्था. रामकृष्ण. माऊली कोणतं गाव? तिथे पुण्यात. तुम्ही पुण्याचे का? आणि वारीला निघालेत का? हा पण फुरसंगीपर्यंत. फुरसुंगीपर्यंत. बघा हे दादा आहेत, वारकरी आहेत, फुरसुंगीपर्यंत येणार आहेत. पुढे या ना सासवड पर्यंत. सासवडपर्यंत येतो चला. या सासवडवरून परत पाठीमागे वाटलं तर. आणि नंतर एकादशीला पंढरपूरला या. बरोबर हे करणारच आहे. नाही तुम्ही इथून पाठीमागे पायवारी केलेली आहे का? इथून सासवडपर्यंत जातो हा नेहमी. नाही काय होतं तुम्हाला मी सांगतो, पायवारी केल्यानंतर अनुभव येतो. माणसाने कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं वागायचं, ह्या गोष्टीचं ज्ञान मिळतं समाजामध्ये. हा किमान आहे ना 10 दिवस वारी करायला पाहिजे. आता ही लोक आहेत ना, आपली काही सगळ्यांकडून ओळख नसते, पण 10 दिवसामध्ये आपण ज्या दिंडीत आहे त्या लोकांची ओळख होती आणि मग काही गोष्टी अजून उलगडत जात्या. असं आहे. एकदा करू. आता 5वा वर्ष माझं. पुण्यातून फुरसुंगीपर्यंत येतात तुम्ही? सासवडपर्यंत जातो. दोनदा फुरसंगीपर्यंत गेलो. म्हणजे असं दिंडीमध्ये असता का आपलं सेपरेट जाता तुम्ही? सेपरेट असतो. नाही पुढच्या वर्षी तुम्ही आहे ना 10 दिवस, म्हणजे आता ही वारी जवळ 18 दिवसाची असते, पण कमीत कमी 10 दिवस तुम्ही एखाद्या दिंडी सोबत या. अच्छा बरोबर. हा ते कसं करणार? कोणता दिंडी आहे म्हणजे आधी काही काही तुमचं आडनाव काय आहे? केशरवाणी. हा केशरवाणी. आणि तुमचं मूळ गाव कोणतं आहे का पुण्यातच? मूळ आहे भिलाई, मध्य प्रदेश. छत्तीसगड. मग तुम्ही आमच्या दिंडीत सामील व्हा. अहो आपली दिंडी आहे ना श्रीराम प्रासादिक दिंडी सोहळा 2010-3 असा नंबर आहे आपला. आणि ज्ञानेश्वर महाराज या सोहळ्यात आहे आम्ही. आता बरीच पुढे गेलेले आहे. वाटलं तुम्ही माझा नंबर घ्या आणि पुढच्या वर्षी संपर्क साधा. हा काय होते, जोपर्यंत हातपाय चांगले आहेत ना तोपर्यंतच वारी करता येते. हा एकदा हातपाय तुमचे थकले ना तुम्हाला पुढे जाता येईल. नाही. रामकृष्ण.